महाराष्ट्र सर्वात भ्रष्ट राज्य आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी शाळेचा भूखंड आपल्या जावयाच्या नावे केल्यावरून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। एकनाथ खडसे 40 कोटींची एमआयडीसीतील जमीन आपल्या पत्नी आणि जावयाच्या नावे केल्यावरून महसूल मंत्री पदाचा राजीनामा। संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष असताना 5000 कोटीचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप। मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंग प्रकरणात जमीन गैरव्यवहार झाल्याचा आरोप आणि आता पार्थ पवारांचा 1800 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा। हे सर्व फक्त भूखंड घोटाळे आहेत। महाराष्ट्रात लाखो करोडो रुपयांचे भूखंड घोटाळे झाल्याचे सांगण्यात येते, पण ते उघडकीस आले नाहीत आणि उघडकीस आले तरी मुख्य आरोपींवर गुन्हे नोंद होणार नाहीत आणि गुन्हे नोंद झाले तरी प्रामाणिकपणे चौकशी होणार नाही। फक्त चौकशी समित्या गठीत होतील आणि चर्चा शांत झाल्यावर क्लीन चिट। उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या घोटाळ्यानंतर लोकांमध्ये संताप तर आहेच, पण सर्वांच्या तोंडून शेवटी एकच वाक्य निघते, काहीच होणार नाही। ही केवळ उदासीनता नाही, लोकांसोबत वारंवार झालेला विश्वासघात आहे। जोपर्यंत लोकांचे प्रश्न चौकशी समित्यांमध्ये नाही तर न्यायालयात पोहोचत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र भूखंड घोटाळ्याचा शिकार होतच राहील।